नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण या चॅनलमार्फत TETसाठी टेस्ट सिरीज चालू केलेली आहे आणि त्याच्यापैकी आज आपण घेणार आहोत 7वा टेस्ट पेपर, जो की मराठी या विषयावर आधारित आहे. आपण म्हणजे प्रत्येक घटकावर घेत आहोत. ठीक आहे, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, इंग्रजी आणि मराठी. तर आजचा आपला 7वा जो पेपर असणार आहे तो मराठी या विषयावर आधारित आहे. तर आपण वेळ न वाया घालवता पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करू. पहिला प्रश्न इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, पहा. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, पुल्लिंगी शब्द कोणता आहे. म्हणजे इथं खाली जे 4 पर्याय दिलेत ना, त्याच्यापैकी पुल्लिंगी शब्द कोणता आहे. तर पर्याय दिलेत बघा, गवळी आहे, शिष्य आहे, गवळण आहे किंवा यापैकी नाही. तर इथं पुल्लिंगी शब्दाचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 गवळी. बघा, पर्याय क्रमांक 1 जो आहे गवळी हा पुल्लिंगी शब्द आहे. कोणता आहे? पुल्लिंगी शब्द आहे. बाकी शिष्य आणि गवळण हे स्त्रीलिंगी आहेत. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू आपण. ते माझी पेन आहे या वाक्यातील विशेषण ओळखायचे. वाक्य दिलं बघा इथं, ते माझी पेन आहे. या वाक्यातील आपल्याला काय करायचं आहे? विशेषण ओळखायचं आहे. तर यासाठी उत्तर येतं बघा, बघा इथं विशेषण म्हणलं ना, नामाबद्दल कोणता शब्द माहिती द्यायला सांगा बरं. नाम कोणत्या वाक्यामध्ये? पेन आहे. तर नामाबद्दल कोणता शब्द माहिती देत आहे? माझी. राईट. मग पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहिलेला माझी. माझी हे आपलं विशेषण आहे. पुढचा प्रश्न पाहू. मन मोठे करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? मन मोठे करणे वाक्यप्रचार दिले, तर इथं अर्थ सांगायचा आपल्याला. बघा इथं काय दिलं, मनाला समजावून सांगणे, राग काढणे, उदारपणा दाखवणे किंवा आग लावणे. तर याचं योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 उदारपणा दाखवणे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. पुढील दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा. वाक्यप्रचार आहे बघा, इतिश्री करणे. काय आहे? इतिश्री करणे. तर याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4 शेवट करणे. राईट, शेवट करणे, समाप्त करणे. एखादं कार्य समाप्त करणे म्हणजेच काय? इतिश्री करणे. मग आरंभ करणेला काय म्हणतो आपण माहिती आहे का? तर याला ओनामा करणे म्हणतो बघा, ओनामा. राईट. पण इथं आपल्याला इतिश्री विचारले ना, तर याचं उत्तर काय येतं? शेवट करणे. पुढचा प्रश्न. गाणे गाणारा म्हणजेच टिंबटिंब होय. ठीक आहे, सोपा प्रश्न. काय म्हणतो आपण याला? गाणे गाणाऱ्याला आपण गायक म्हणतो. काय म्हणतो? गायक. पर्याय क्रमांक 2 आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, पुढील शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? युती हा शब्द दिला आपल्याला, तर याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द करायचा आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 फूट. युती करणे आणि फूट पाडणे. फूट हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न. अनिष्ट या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता येईल? बघा, अनिष्ट हा शब्द दिला आहे, तर याचा आपल्याला काय द्यायचे? समानार्थी शब्द. राईट, अनिष्ट. तर याचं समानार्थी येतं बघा, पर्याय क्रमांक 3 अशुभ. काय येतं? अशुभ. पर्याय क्रमांक 3. हे बाकीचे त्याचे विरुद्धार्थीमध्ये जातात बघा. ठीक आहे, छान, शुभ किंवा मंगलमय हे विरुद्धार्थीमध्ये जातात. पण इथं आपल्याला समानार्थी विचारल्यामुळं आपण अनिष्ट हा शब्द अशुभ या शब्दाशी आपण समानार्थी सांगू शकतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते आहे? अशुद्ध वाक्य. अशुद्ध वाक्य. राईट, अशुद्ध वाक्य. 4 पर्याय दिलेत बघा. तर पहिला आहे की तो 5वीत आहे. वाक्य शुद्ध आहे. बरोबर, वाक्य शुद्ध आहे. आपल्याला अशुद्ध सांगायचं आहे. तो 5वीत आहे, बरोबर आहे. तो माझा मित्र आहे, हे सुद्धा बरोबर आहे. सुरेखा छान गाते, हे सुद्धा बरोबर आहे. तो पसर झाला, तो पसर झाला. राईट, हेच शब्द चुकला इथं. मग ह्या रॉंग वाक्य आहे तुमचं. राईट, पर्याय क्रमांक 4 उत्तर येतं अशुद्ध वाक्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात येतो? वाक्य काय दिलं बघा, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. तर याचा आपल्याला काय करायचं? अधोरेखित शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात येतो? अधोरेखित शब्द म्हणजे मी हायलाईट केलं बघा, कुंभकर्णच दिसतो. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. राईट. तर याचं नामाच्या कोणत्या प्रकारात येतं? पर्याय क्रमांक 2 सामान्य नामामध्ये येतं. कशामध्ये येतं? सामान्य नाम. पुढचा प्रश्न. कणिक तिंबणी याचा अर्थ काय? कणिक तिंबणी. कणिक तिंबणी याचा अर्थ काय आहे? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3 खूप मारणे. कणिक तिंबणे म्हणजेच काय? खूप मारणे. पर्याय क्रमांक 3 उत्तर येतं. पुढचा प्रश्न.
नांदेडहून या शब्दाची विभक्ती काय? नांदेडहून, हे नांदेड जे शब्द आहे त्याला हून हे प्रत्यय लावले आपण, तर याची विभक्ती काय ते आपल्याला सांगायचे. उत्तर इथं पर्याय क्रमांक 4 पंचमी आहे. पंचमीला ऊन आणि हून लागतं बघा. ठीक आहे, नांदेडहून पंचमी, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी टिंबटिंबे भाववाचक नाम नाही. भाववाचक नाम, भाववाचक नाम विचारले आपल्याला, पण इथं काय दिलं समोर, नाही म्हणलं. राईट, तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2 पर्वत हे भाववाचक नाम नाही. बाकी चांगलुपणा आहे, गुलामगिरीसुद्धा भाववाचक नाम आहे, बाकी पर्वत हे भाववाचक नाम नाही. पर्याय क्रमांक 2 उत्तर येतं. पुढचा प्रश्न, युवती या शब्दाचे अनेक वचन कोणता येईल? युवती याचा अनेक वचनी येतं बघा, पर्याय क्रमांक 3च येतं युवती. काय येतं? पर्याय क्रमांक 3 युवती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी विशेषण शब्द ओळखा. विशेषण, विशेषण एकदम सोपं आहे बघा, पर्याय क्रमांक 3 आहे चांगली. पुढचा प्रश्न, खालील पर्यायापैकी पुल्लिंगी शब्द कोणता आहे? पुल्लिंगी शब्द हे पण सोपं आहे, याला सोडून टाका. ठीक आहे, काय हे 2-3 अतिशय सोपे प्रश्न आलेले आहेत आपल्या याच्यामध्ये. पुढचा प्रश्न, मनाचे श्लोक. हा, मनाचे श्लोक ही रचना कोणी केलेली आहे? मनाचे श्लोक ही रचना कोणाची आहे, कोणी लिहिलं? पर्याय क्रमांक 2 संत रामदास. संत रामदास यांनी मनाची श्लोक ही रचना केली. पुढचा प्रश्न, शुद्ध शब्द कोणता आहे? खालीलपैकी शुद्ध शब्द, तिळगुळ नावाचा शब्द दिला इथं आपल्याला, तर याच्यापैकी शुद्ध शब्द कोणता येतो? पर्याय क्रमांक 4 तिळगुळ. ठीक आहे, तिला पहिली वेलांटी, नंतर गुळचला बघा ऱ्हस्व आहे. ठीक आहे, पहिला उकार. पुढचा प्रश्न, शिक्षक म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. शिक्षक म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तर बघा इथं आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. नकारार्थी वाक्य तर नाही, केवळ वाक्यसुद्धा नाही, तर याचं उत्तर काय तर मिश्र वाक्य येतं. काय तर मिश्र वाक्य, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, शुद्ध शब्द ओळखा. पुन्हा शुद्ध शब्द सांगायचे तुम्हाला, तर यासाठी बघू इथं काय दिलेत. कुलगुरू आहे, कुलगुरू आहे, कोळगुरू. अरे एकदम सोपा आहे पण. पर्याय क्रमांक 1 चला सोडून टाकायला. पुढचा प्रश्न, लीप वर्षाचे किती दिवस असतात? लीप वर्षामध्ये किती दिवस असतात टोटल? पर्याय क्रमांक 4 366. फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 तारीख येते बघा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, हा, विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणाने मोजतात? राईट, विद्युत प्रवाह मोजण्याचं काय एकक आहे? एम्पियर. पुढचा प्रश्न, सुमित सतत गावी जात असे हे वाक्य कोणत्या काळातील आहे? हां, वाक्य आले बघा इथं, सुमित सतत गावी जात असे. आपल्याला काय करायचं, काळ ओळखायचा आहे वाक्याचा. तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 4 गावी जात असे म्हणले ना, गावी जात असे, रीती भूतकाळ. रीती भूतकाळ, तो जात असे, आता जाते काय? नाही. राईट, पर्याय क्रमांक 4 रीती भूतकाळ. पुढचा प्रश्न, संबोधनाच्या वेळी कोणते विरामचिन्ह वापरले जाते? संबोधनाच्या वेळी कोणते विरामचिन्ह वापरले जाते? तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 स्वल्पविराम. पर्याय क्रमांक 2 स्वल्पविराम वापरले जाते. पुढचा प्रश्न, उरावर धोंडा ठेवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? उरावर धोंडा ठेवणे. तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 3 अवघड काम करावयास सांगणे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, खालीलपैकी दंड नसलेले अक्षर कोणतं आहे? बघा दंड नसलेलं अक्षर आपल्याला सांगायचं आहे. 4 पर्याय दिले, तर र आहे, द आहे, फ आहे आणि क्ष आहे. तर दंड नसलेलं अक्षर आहे आपलं पर्याय क्रमांक 1 र, याला दंड नाही. पुढचा प्रश्न, मी राष्ट्रपती झालो तर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? राष्ट्रपती झालो तर, संयुक्त वाक्य तर नाही, विधानार्थी नाही, नकारार्थी नाही. उत्तर इथं बघा, इथं तुम्हाला इथं चिन्हावरूनच कळून जाईल. पर्याय क्रमांक 4 आहे उद्गारार्थी वाक्य. पुढचा प्रश्न, ज्याला सीमा नाही असा या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. ज्याला सीमा नाही. राईट, तर याच्यासाठी एक समूहासाठी शब्द निवडायचा आपल्याला. तर उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 असीम. असीम म्हणजेच काय? ज्याला सीमा नाही असा, असीम. पुढचा प्रश्न, खालीलपैकी विशेष नाम
विशेष नाम एकदम सोपे. हे काय? पर्याय क्रमांक 3 यमुना. हे बाकीचे बघा, हे बाकीचे सामान्य नामामध्ये येतात, राईट. हे विशेष नाम नाहीत. विशेष नाम म्हणलं तर फक्त यमुना. पुढचा प्रश्न, पाठ चोरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? पाठ चोरणे म्हणजेच काय? कुचरपणा करणे, राईट. पर्याय क्रमांक 3 कुचरपणा करणे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, खालीलपैकी समूहदर्शक शब्द कोणता? माशांची काय असते? गाथान, राईट. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, चला तर मित्रांनो आता उत्तर देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. तर 31वा प्रश्न आहे तुमच्यासाठी. प्रश्न बघा इथं काय दिला आहे. उंदीर मांजराकडून मारला जातो या वाक्याचा प्रयोग कोणता? उंदीर मांजराकडून मारला जातो या वाक्याचा प्रयोग कोणता हे सांगायचं आहे आपल्याला. तर इथं बघा 4 पर्याय दिलेले आहेत तुम्हाला. त्याच्यापैकी कर्मणी प्रयोग आहे का, कर्तरी आहे, भाव्य आहे किंवा समापन. जो पर्याय योग्य असेल तो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे, राईट. ठीक आहे. तर बघा आजचा आपला हा जो पेपर आहे 7वा टेस्ट पेपर फास्ट टॅक्समधला, तर आजचा आपला संपलेला आहे पेपर. आणि पुढचा पेपर आपला इंग्रजी या विषयावरती असणार आहे. तर ठीक आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.